राज्यसभेवरून मवियात महासंग्राम. पवारांना राज्यसभा देण्यास काँग्रेसचा विरोध. ठाकरे सेनाही राज्यसभेसाठी आग्रही. राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यसभेसाठी शरद पवारांच्या उमेदवारीची चर्चा असतानाच काँग्रेसच्या एका गटानं त्यांना विरोध दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात राष्ट्रवादीची भाजपसोबत वाढती जवळीक आणि विलिनीकरणाच्या चर्चांमुळे ही जागा पवारांना देऊ नये असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये पाहायला मिळतोय. या संदर्भामध्ये लवकरच आम्ही आमच्या मित्रपक्षांच्या सोबत बसू. 2019ला महाविकास आघाडी होती. 2024 येता इंडिया अलायन्स आमचा झाला. इंडिया अलायन्सच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका आम्ही लढलो. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका स्थानिक पातळीवर सोडली होती. त्यामुळे पुलाखालून बरंच पाणी आता वाहून गेलं आहे. त्यामुळे इंडिया अलायन्स अर्थात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना आम्हाला एकत्र बसून आता पुढची दीर्घकालीन रूपरेषा ठरवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्या बैठकीत जे चिंतन होईल त्या अनुषंगाने आम्ही भूमिका ठरवू. तर महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या ठाकरे सेनेत राज्यसभा उमेदवारीवरून वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. रोटेशननुसार राज्यसभेची जागा ठाकरे सेनेची असल्याचा दावा आदित्य ठाकरे करत असतानाच संजय राऊतांनी मात्र शरद पवारांच्या नावालाच प्राधान्य दिलंय. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे. येत्या 26 फेब्रुवारीपासून राज्यसभेच्या 7 जागांसाठी अर्ज भरायला सुरुवात होईल. सध्याच्या सत्ता समीकरणानुसार राज्यसभेत कुणाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात पाहूयात. विधानसभेतील एकूण 228 आमदारांपैकी भाजपचे शिवाजीराव कर्डिले आणि अजित पवारांच्या निधनामुळे 2 जागा रिक्त आहेत. अशावेळी 286 आमदार राज्यसभेसाठी मतदान करणार आहेत. त्यापैकी भाजपकडे 131, शिंदे सेनेकडे 57 तर दादांच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. राज्यसभा खासदार निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 41 आमदारांचा पाठिंबा मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे महायुतीचे 228 आमदार आणि अपक्षांच्या मदतीनं जास्तीत जास्त राज्यसभेचे 6 उमेदवार निवडून येतील. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10, ठाकरे सेनेचे 20 आणि काँग्रेसकडे 16 आमदारांचं संख्याबळ असल्यानं मविया फक्त 1 उमेदवार निवडून आणू शकते. या गणितामुळे राज्यसभेत एकच उमेदवार देणं मवियासाठी फायदेशीर आहे. मवियातील अंतर्गत वादाचा भाजपला फायदा होऊ नये याची दक्षता विरोधकांनी घ्यायला हवी. तर दुसरीकडे राज्यसभेच्या 7ही जागांसाठी बिनविरोध निवडणूक होण्याचीही शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे मविया राज्यसभेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.